पांडवांपासूनचा इतिहास असलेलं अत्यंत प्राचीन मंदिर, जे पुण्यापासून अवघ्या 52 किलोमीटरवर आहे. इतिहास, कला आणि निसर्ग या तिघांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ते ठिकाण म्हणजेच पुण्याचं अजिंठा वेरूळ म्हणून प्रसिद्ध असलेलं भुलेश्वर. नमस्कार, मी मधुरा आणि अनमोल वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी प्राचीन आणि पौराणिक महात्म्य असलेल्या मंदिरांना भेट देत असतो आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुलेश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथल्या स्थापत्याबद्दल, इथल्या प्राचीन इतिहासाबद्दल, इथल्या नक्षीकामाबद्दल, त्याचबरोबर इथून गायब होणाऱ्या प्रसादाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. खरं तर पुरंदर तालुक्याची ओळख ही ऐतिहासिक किल्ल्यांसाठी. मात्र पुरंदर इथे मोठ्या प्रमाणात फुलं, फळं आणि धान्याची बागायती शेतीही केली जाते, जी आपल्याला इथल्या भुलेश्वराच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. माझ्या मागे आपल्याला एक डोंगर दिसतोय, तर तो डोंगर म्हणजेच भुलेश्वराचा डोंगर. त्या डोंगरावर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळेल. आता आपण त्या डोंगराकडे जवळच त्या मंदिराकडे जाऊ. मात्र हे जे मंदिर आहे इथून जर आपल्याला पाहिलं ना, तर इथनं पाहिल्यावर ते आपल्याला त्याचा जो आकार आहे तो मस्जिदीसारखा दिसतोय. त्यामुळे आता आपण जवळजवळ त्या डोंगराच्या पायथ्याशी आहोत. त्यामुळे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की अगदी दूरवरूनही तो जो डोंगर आहे आणि त्या डोंगरावरचं जे भुलेश्वराचं मंदिर आहे ते आपल्याला अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळे मुघलांचं जे आक्रमण होतं ते त्या डोंगरावर, त्या मंदिरावर सतत होत असायचं आणि त्यामुळेच त्याची जी रचना आहे ती एका मस्जिदीसारखी केलेली आहे. आणि आता ते मंदिर आपण जवळ जाऊन पाहूयात. इथे आता आपण डोंगराच्या मध्यावर आलोय आणि जे भुलेश्वराचं मंदिर आहे ते इथे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. तर त्याचे जे मिनार आहेत बघा, म्हणजे जे मुख्य शिखर आहे ते शिखराच्या भोवती असे मस्जिदीसारखे चारी बाजूने जे मिनार आहेत ते आपल्याला उभे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर हा जो दौलतमंगल किल्ला आहे, कारण की मंदिराच्या नंतर तिथे एक किल्लाही बांधण्यात आला होता, त्यालाच आपण मंगळगड किंवा दौलतमंगल किल्लाही म्हणतो. तर त्या दौलतमंगल किल्ल्याचे जे बुरुज आहेत ना तेही इथे पाहायला मिळत आहेत. आता आणखीन जवळ मंदिराजवळ जाऊयात, चला. भुलेश्वर हे डोंगरावर असून अगदी भुलेश्वरापर्यंत जायला रस्ता केलेला आहे. हा रस्ता डोळ्यांना आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्यामुळे अत्यंत सुखावह वाटतो, परंतु त्याचबरोबर नागमोडी वळणाच्या रस्त्यांमुळे थोडासा धोकादायक आहे. त्यामुळे वाहने हळू चालवा. भुलेश्वराचा डोंगर चढायला गेल्यापासून अगदी वर पोहोचेपर्यंत इतिहासाची साक्ष देणारे अनेक अवशेष आपल्याला या मार्गावर पाहायला मिळतात. तर भुलेश्वराकडे यायला आपण जेव्हा यवतकडे वळतो तेव्हा तो रस्ता फॉलो करतच आपण बरोबर आपल्याला जेव्हा BSNLचा हा टॉवर दिसतो तिथे नंतर आपण भुलेश्वरापर्यंत येतो. मात्र येतानाचा जो रस्ता आहे ना तो प्रचंड वळणाचा आहे. तर थोडंसं मध्ये आता आमची गाडी थोडीशी अशी पडायला झाली होती, त्यामुळे जर तिकडे तुम्ही याल तर एकदम व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित चालत यायला पाहिजे गाडी, नाहीतर काय आहे की थोडासा सटकण्याचा धोका आहे. जो माझ्याबरोबर झालं ते मी तुम्हाला सांगितलं. भुलेश्वराकडे जाताना आपल्याला गाडी पार्किंगचं काही शुल्क भरावं लागतं, ज्यात 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 30 रुपये शुल्क आहे. भुलेश्वर हे ठिकाण पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजेच ग्रामपंचायत माळशिरस, तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे. इथे येण्यासाठी आपण पुणे सोलापूर हायवेने इथपर्यंत आलो. जेव्हा आपल्याला यवत गाव लागतं तेव्हा यवतपासनं आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे आणि तो रस्ता जो आहे तो आपल्याला फॉलो करत आपल्याला एक BSNLचा भला मोठा टॉवर पाहायला मिळतो. आणि त्या BSNLच्या टॉवरच्या शेजारीच हे भुलेश्वराचं मंदिर आहे. इकडे येण्यासाठी आपण कात्रज, कोंढवा, बोपदेव घाट मार्गे येऊ शकतो. आणि हे जे ठिकाण आहे इथे येण्यासाठी बस किंवा यवत जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे किंवा बस स्टेशन इथे येऊनही आपण इथपर्यंत येऊ शकतो.
श्री क्षेत्र भुलेश्वर हे सिंहगडाच्या पूर्व पश्चिम डोंगर रांगेवरचं शेवटचं टोक. ही डोंगर रांग पूर्वेकडे छोटी छोटी होत जाते, म्हणजे त्याची उंची कमी कमी होत जाते. तर ह्याच डोंगर रांगेवर आपल्याला कानिफनाथाचं मंदिर असेल किंवा बोपदेव घाट, कात्रजचा घाट, दिवे घाट, सोनोरीचा मल्हारगड किंवा ढवळगड इत्यादी जी ठिकाणं आहेत ते ह्याच डोंगर रांगेवर येतात. आणि शेवटचं हे जे टोक आहे इथे हे भुलेश्वराचं मंदिर आहे, ज्याची उंची पायथ्यापासून 700 फूट आहे. भुलेश्वर मंदिराकडे येत असताना जेव्हा आपण अगदी पायथ्याशीच असतो, तेव्हा पायथ्यापासूनच हे जे मंदिर आहे ते आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतं. कारण की हे ठिकाण जे आहे ते उंचावर आहे आणि त्यामुळेच मराठा कालखंडामध्ये ह्या मंदिरावर खूप सारी आक्रमणं झाली. ही मुघलांची आक्रमणं परतवण्यासाठी ब्रह्मेंद्र स्वामींनी एक आयडिया लढवली. त्यांनी सांगितलं की हे जे मंदिर आहे ह्याचं जे बांधकाम आपण किंवा त्याचं जे शिखरं आहे त्याला आपण असं मॉडिफाय करू की ते जे आहे लांबून एखाद्या मशिदीसारखं दिसेल. आणि त्यामुळे आताही जेव्हा आपण बघू तेव्हा हे मंदिर आपल्याला लांबनं जे आहे मस्जिदीसारखं पाहायला मिळतं. मात्र जेव्हा आपण आतमध्ये जातो, आतमध्ये गेल्यावरचा जो आपलं जे नक्षीकाम वगैरे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कशाप्रकारे हे मंदिर जे आहे ते त्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये वाचवण्यात आलं. भुलेश्वराजवळ पोहोचल्यावर आपल्याला प्रथम पांढऱ्या शुभ्र रंगातलं भुलेश्वर आणि त्याच्या सभोवतालची भली मोठी भिंत नजरेस पडते. भुलेश्वराच्या आवारामध्ये मुबलक पार्किंग उपलब्ध आहे. याशिवाय आवारामध्ये हार, फुलं, फळभाज्या यांचे छोटे छोटे दुकानेही आहेत. आपल्या व्हिडिओची क्वालिटी आपल्याला थोडीशी कॉम्प्रोमाइज करावी लागू शकते, कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण संपूर्ण जे शूटिंग आहे ते मोबाईलने कॅप्चर केलं आहे. आपण मंदिराकडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला मंदिराच्या आतमध्ये गर्भगृहामध्ये जाण्यासाठी पायऱ्या वर चढून जावं लागतं. तर तुम्हाला माहीत नसेल आणि मला हे वाचल्यावरच कळालं की हे जे मंदिर आहे ते 3 मजली मंदिर आहे. आणि वरचं जे गाभाऱ्याचं मंदिर आहे, मुख्य मंदिर, आताच आपल्याला फक्त तिथेच जाता येतं. तर ह्याचे जे 2 मजले आहेत ते खाली आहेत आणि ते म्हणजे बंद आहेत. तिथे कुणाला जायला परमिशन नाही आहे. तर असं म्हणतात की हे जे मंदिर आहे ते ASIच्या अंडर आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर त्यांनी हे मंदिर ओपन करण्याचे जे खालचे 2 मजले आहेत ते ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचे मशीन अचानक बंद पडले किंवा जे कारागीर होते, त्यांचे कामगार होते ते आजारी वगैरे पडले. त्यामुळे त्यांनी हे काम बंद केलं. इकडे कासव आपल्याला पाहायला मिळते. इथे त्याचे पाय जर बघितले तर त्या कासवाची नखही अगदी स्पष्टपणे त्यांनी रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघ कसलं नक्षीकाम केलं आहे, सुंदर. हे जे मंदिर आहे भुलेश्वराचं ते 4 टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. तर पहिलं म्हणजे आहे नंदी मंडप. तर नंदी मंडपामध्ये आपल्याला भला मोठा असा 7 फुटाचा जो नंदी आहे तिथे पाहायला मिळतो.
तर रामायण आणि महाभारतातले ना खूप सारे प्रसंग इथे आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. इथं जो आहे ना कुरुक्षेत्रावरचा जो प्रसंग होता की जेव्हा भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर होते ते दाखवले तिथे. हे भीष्म पितामह आहेत, इथे श्रीकृष्ण आहे, इथे युधिष्ठिर आहे आणि बाकीचेही जे देव आहेत ना ते इथे दाखवले गेलेत. कर्ण आणि अर्जुन यांच्यामधला जो महाभारतातला कुरुक्षेत्रावरचा जो युद्धप्रसंग होता ना तो इथे दाखवला. त्याच्यामुळे इथे बघ आपल्याला धनुष्यासारखं प्रतिमा पाहायला मिळते. इथली मूर्ती आता नाही आहे, पण इथे बघ धनुष्य आहे, तर धनुष्यातनं बाण सोडलेत हे इथे बाण आहेत. इथली पण जी मूर्ती आहे ती खंडित पावलेली. हे पण असे जर बघितलं माझ्या इथे पण दुसरं धनुष्य होतं आणि तशीच दुसरी जी मूर्ती आहे ना इथे पाहायला मिळते की धनुष्यातनं बाण सोडलेत आणि त्यांचं युद्ध चाललंय असं इथे दाखवलंय. भीम येते. हत्तीला अगदी उलटं फेकून दिल्यासारखं असं ते युद्धामध्ये असं दाखवलंय. युद्धातले घोडे, त्याच्यावरची ती माणसं आणि हे व्याल म्हणून जे नाही का सिंहासारखं एक प्रतिमा आपल्याला इथे पाहायला मिळते. या भुलेश्वर मंदिरामध्ये आपल्याला काही नवनाथांच्या मूर्तीही पाहायला मिळतात. तर या मंदिरावर नाथ संप्रदायाचा प्रभाव होता हे आपल्या लक्षात येतं. तर ते कशावरून? तर त्या मंदिरामध्ये जे रामायण आणि महाभारतातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचं त्यांनी जे नक्षीकाम केलेलं आहे तर त्यावरून हे लक्षात येतं की नाथ संप्रदायाचा विचार असा होता की अशा छोट्या छोट्या ज्या प्रतिमा म्हणजे ह्या ग्रंथांमधले जे मेन प्रसंग आहेत, मुख्य प्रसंग तिथे चित्रीकरण केल्यामुळे, तिथे नक्षीकाम केल्यामुळे जेव्हा सामान्यातला सामान्य माणूस त्या मंदिरामध्ये येतो तेव्हा ते नक्षीकाम पाहिल्यावर आपल्या गतवैभवाबद्दल, आपल्या परंपरेबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण होतं की हा प्रसंग कशातला असेल, तो कशासाठी घडला असेल. आणि अशा ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर सामान्य माणूस हा आपल्या पुरातन वैभवाशी एकरूप होतो आणि ह्यासाठी त्यांचं हे जे काम होतं, कार्य होतं नाथ संप्रदायाचं, ते अत्यंत महत्त्वाचं होतं जे आपल्याला इथे पाहायला मिळतं. एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती एक खेळ खेळत होते आणि खेळता खेळता पार्वती शंकराला म्हणाली की या खेळामध्ये जोही कोण हारेल त्याने कैलास पर्वत सोडून जावं लागेल. तर त्या खेळामध्ये शेवटी शंकर हारले आणि शंकराला कैलास पर्वत सोडून दुसरीकडे जावं लागलं. आणि त्याच्यानंतर कालांतराने पार्वतीला वाईट वाटलं की आपण उगाचच त्यांना कैलास पर्वत सोडून जायला लावलं आणि मग आता त्यांना शोधायचं कुठे. तर शोधत शोधत पार्वती ज्या होत्या त्या इथे आल्या आणि त्यांनी इथे पाहिलं तर शंकर जे होते ते इथे तपश्चर्येला बसले होते. मग तेव्हा पार्वतीने भिल्लिनीचा वेश केला आणि भिल्लिनीच्या वेशामध्ये त्यांचं रूप नृत्य पाहून शंकर तिच्यावर भुलले आणि म्हणून या ठिकाणाला भुलेश्वर असं नाव पडलं. तर पार्वतीने भिल्लिनीचा वेश केला होता म्हणून ह्या डोंगराला भिल्लन डोंगर असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन आता ह्या डोंगराला भेलन असंही म्हणतात. तर नंदी मंडपानंतर आहे सभामंडप, सभामंडपानंतर आहे अंतराळ. म्हणजे सभामंडप आणि गर्भगृह यांना जोडणारा जो दुवा आहे तो आहे अंतराळ आणि शेवटचा चौथा टप्पा आहे गर्भगृह.
भुलेश्वराच्या गर्भगृहामध्ये आपण जेव्हा नमस्कार करायला जातो तेव्हा आपल्याला मुख्य शिवपिंड पाहायला मिळते. तर मुख्य शिवपिंडाच्याही खालच्या बाजूला 3 छोटे छोटे शिवपिंड आहेत, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. तर रोज सकाळी जे आहे ते पुरोहितांची पूजा झाल्यावर ती शिवपिंड बाजूला करून ते जे छोटे छोटे शिवपिंड आहेत खोल खोबणीमध्ये तिथे प्रसाद ठेवतात आणि ते झाकून ठेवतात. जेव्हा तो प्रसाद आपण संध्याकाळी पाहायला जाऊ तेव्हा तो तिथे नसतो. हे इथलं महात्म्य आहे की आजही तिथे ठेवलेला प्रसाद हा तिथून गायब होतो. जेव्हा आपण मंदिरामधलं नक्षीकाम पाहतो, मग त्या नक्षीकामामध्ये तिथल्या मूर्ती असतील, खांब असतील किंवा खांबावर त्या वरच्या पॅनलला केलेल्या जे घंटी आणि फुलांची जी डिझाईन असेल, अतिशय बारीक असं हे काम केलेलं आहे. तर त्यामध्ये सांगायची गोष्ट ही की जेव्हाही कोणाची वक्रदृष्टी असते, ती व्यक्ती जेव्हा ती गोष्ट खराब करण्याचा प्रयत्न करते, जसं मुघलांनी हे मंदिर त्यातलं नक्षीकाम जे आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला, तरीही जेव्हाही आज आपण त्या मंदिरामध्ये जातो तेव्हा त्या नक्षीकामाबद्दल कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही. त्यांनी तिथे मूर्ती खंडित केली असेल, तिथल्या मंदिराची तोडफोड केली असेल, पण त्या कलाकाराने ज्या नजाकतीने ती जी गोष्ट बनवलेली आहे ती आजही तशीच आहे, जी आजही आपण तिथे जेव्हा जातो ते आपल्याला पाहायला मिळतं. तुमचं आहे का इथे काम? इथे काय काम आहे बरं तुमचं? काय काम आहे? तू मंदिर बघायला आलीस का? चला चला, आले लाडात, आले लाडात. चला निघू. हा जो संपूर्ण एक पॅनल आहे ना, तो रामायणातलं जे आहे तो प्रसंग दाखवतो आहे. आणि इथे जी मुख्य मोठी जी मूर्ती आहे ती राम आणि लक्ष्मणाची आहे. तर ह्या पॅनलमध्ये जर आपण पाहिलं ना, तर जो महत्त्वाचा प्रसंग आहे ना, तो त्यांनी मोठ्या मूर्ती करून दाखवला आहे. इथे जर आपण बघितलं तर कौशल्या माता आहे, तर पुत्रप्राप्तीसाठी त्यांचा जो यज्ञ होता ना, तर तो इथे दाखवला आहे. आणि नंतर मुलगा झाल्यानंतर अगदी हत्तीवरनं साखर वगैरे वाटणं आपण म्हणतो ना, तसं दाखवलं आहे. याच्यानंतर जेव्हा रामाला वनवासामध्ये जायला सांगतात तेव्हा लक्ष्मण रामाला समजावत आहेत की तुम्ही जाऊ नका. तेव्हा त्यांचे एक प्रकारे जे समजावून सांगत होते ना लक्ष्मण, त्यांना हे बघ हात दाखवला आहे की तुम्ही जाऊ नका, तुम्ही राजे आहात, तुमचं कर्तव्य काय की तुम्ही राज्यकारभार करा. तर ते त्यांना सांगतात. तेव्हा रामायणातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग. त्यामुळे ह्या ज्या 2 मूर्ती आहेत ना, मोठ्या दाखवल्यात बाकीच्या चित्रांपेक्षा. आणि इथे जे आहे ना, किष्किंधा नगरीमधले प्रसंग दाखवले आहे की जेव्हा सीतेचं हरण झाल्यानंतर राम किष्किंधा नगरीकडे जातात तेव्हा हे बघ सगळे जे हनुमानासारखे म्हणजे माकडांसारखे जे आहेत ना, त्या मूर्ती पाहायला मिळतात. तेव्हा बघ हे किष्किंधा नगरीतली लोक आहेत आणि इथे हनुमानाची भेट होते पहिल्यांदा. आणि हे असं रामायणातलाच हा तो प्रसंग आहे. तर ही जी मधली मूर्ती आहे ती शंकराची आहे, इकडची गणेशाची आणि हे कार्तिकेयाची. तर ह्या 3ही देवता ज्या आहेत ना, या इथे म्हणजे फिमेल रूपामध्ये इथे दाखवल्या गेल्यात. ते बाकीच्या कुठल्याच मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे ही जी पहिली मूर्ती गणेशाची त्याला विनायकी किंवा गणेशकी असं म्हणतात. आणि ही जी आहे मधली शंकराची तिला माहेश्वरी, आणि कार्तिकेयची जी मूर्ती ना तिला कार्तिकेयी म्हणतात. आणि त्या मूर्तींच्या खाली जर बघितलं ना, त्यांचे वाहन पण दाखवलेत. म्हणजे शंकराच्या खाली आपल्याला जी आहे नंदी पाहायला मिळतोय, गणपतीच्या खाली उंदीर पाहायला मिळतोय आणि इथे मोर पाहायला मिळतोय बघ त्या मूर्तींच्या खाली.
विष्णूची म्हटली तरी किती नाजूक असे दाखवलेत त्यांनी ते बोटं वगैरे सुद्धा करून. हे विष्णूसारखंच आहे. तशीच ते शेषशाही विष्णूचीच प्रतिमा आहे ती रे. ती पण तोडली बापरे. बरोबर आहे. हे बघ तिथे गदा पण दिसते बघ विष्णूची. शंख चक्र गदा, तिथली गदा आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. आणि हे बघ ना बांधकाम किती छान आहे. तर ही जी लेडीज आहे ती शृंगार करते असं दाखवलं आहे आणि तिच्या हातामध्ये हा आरसा आहे. तर आरशात बघून ती स्त्री तिचा मेकअप करते असं दाखवलं आहे. त्याच्यामुळे हे जर पूर्ण आपण बांधकाम पाहिलं तर मुघलई आक्रमणांनी जे आहे ते मंदिर तोडलं, त्याची तोडफोड केली. मात्र जे मूर्तींचं जे सौंदर्य होतं ना ते आजही त्यांना खराब करता आलं नाही. त्यामुळे कोणी इथे आलं तरी भले ही मूर्ती तुटलेली असेल तरी पण त्याचं जे सौंदर्य आहे त्याच्यामध्ये काही कमी झालेली. हे तर बरोबर आहे की हे जे आहे द्रौपदीचं स्वयंवर दाखवले. हे द्रौपदी आहे, हे राजा आले तिच्याशी लग्न करण्यासाठी. आणि हे बघ हे खाली पाण्याचं तबक दाखवले. तर त्याच्यामध्ये बघून वरती बाण मारायचा असतो ना, तर बघ त्याचा हात असा वरती आणि वर बाण मारतोय असं दाखवलंय. तर हे द्रौपदी स्वयंवरमधलं पॅनल आहे. मंदिराचं छान दर्शन करून झालंय आणि आता आपण बाहेरचा परिसर पाहूयात. भुलेश्वराचं मंदिर जे आहे तिथे मागे आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला 2-3 आणखीन मंदिरं आहेत. आपण तिथे आलो आहे. तर आधीच्या ज्या मंदिरामध्ये गेलं तिथे म्हणजे नाग होता. आणि आता इथे काय आहे ते आता पाहूयात आपण. चांगलंच आहे हे पण मंदिर. ह्या समाधी मंदिरामध्ये आता आपण आहे. इथे जी मूर्ती आहे ती फक्त लक्षात येत नाही माझ्या की कोणतं आहे, कसली मूर्ती आहे ती. आपल्याला माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या मंदिराचं बांधकाम पाहताना सुद्धा असं वाटतंय की हे सुद्धा जुनंच मंदिर आहे. त्यामुळे वरती पण आपण जर बघतोय ना तर वरती पण कळसाच्या इथे काही ना काही असं नक्षीकाम केलेलं आहे. मात्र कदाचित हा शिखर जे आहे ते गळत असावं पावसामुळे. त्याच्यामुळे जे पण काही कलर वगैरे होता ना तो असा खाली ओघळला आहे. त्याच्यामुळे मूर्त्या कसल्या होत्या त्या एक्झॅक्टली लक्षात येत नाही आहेत.
दौलतमंगल किल्ला जो आपण म्हणतो किंवा मंगळगड जो आपण म्हणतो त्याचेच काही अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. आदिलशाही घराण्याचा सेनापती मुरार जगदेव पंडित याने पुणे आणि त्या सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा मंदिराभोवती किल्ला बांधला होता, जो म्हणजेच दौलतमंगल किल्ला. आणि त्याचेच हे काही अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर असं म्हणतात की हे जे मंदिर आहे किंवा ह्या किल्ल्यावर मुघलांनी फक्त 6 महिनेच जे आहे ते त्यांचं वर्चस्व होतं आणि त्यानंतर पुणे लुटल्यानंतर त्यांनी जो खजाना होता तो ह्या मंदिरामध्ये ठेवला होता, मात्र त्यांना तो काही घेऊन जाता आला नाही. इथे समोर बघ आपल्याला ती कमान पण पाहायला मिळते. हे बघ समोर. माझ्या मागे भुलेश्वराचं मंदिर आहे. भुलेश्वरापासून पुढे चालत आलं की दौलतमंगल किल्ल्याचा जो जुना नगारखाना होता तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. आणि पुढे जे आहे एक शिवपिंड आहे आणि पाण्याचा एक कुंड आहे, तो पाहायला चाललो आहे. आता इथे आपण पाण्याच्या कुंडाजवळ आलेलो आहे. इथे बघा लिहिलं आहे श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान शिवकुंड आहे ते. तर आपण जरा चप्पल वगैरे काढूयात आणि आतमध्ये जाऊयात. इथे एक मला विशेष वाटलं, इथे त्यांनी टीप लिहिली आहे की या कुंडामधलंच पाणी देवपूजेसाठी आणि प्रसाद बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे अगदी स्वच्छ असणार आहे हे पाणी. इथेही आपल्याला खूप सारे शिवपिंड आणि नंदी पाहायला मिळतात. इथे एक छान अशी सुंदर मूर्ती आहे. ओ, इथे तर मासे आहेत मोठे मोठे. वा, भुलेश्वराच्या शिवकुंडाच्या इथे आहोत आपण. आणि इथे जे आहे ते शिवकुंड पाहायला मिळते. भले मोठे मासे आहेत तिथे. ही जी बारव आपण याला म्हणू शकतो, तर तीही अतिशय म्हणजे जुना पुरातन काळातलीच आहे. हे इथल्या नक्षीकामावरनं वगैरे आपल्या लक्षामध्ये येतं. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की आपली जी मंदिरं आहेत ती मुघल काळामध्ये किंवा औरंगजेबाने तोडली, त्यांची तोडफोड केली, नासधूस केली, पण इथे जे आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण ही इथे नावं लिहिली आहेत, हे पण एक प्रकारे सॉफ्ट आक्रमणच आहे असं मला वाटतंय. तेव्हा ॲटलिस्ट आपली जी धरोहर आहे, आपला जो प्राचीन वारसा आहे, आपण त्याचं खूप जतन करायला हवं. जसं 8व्या पिढीपासून ही गोष्ट आपल्यापर्यंत आली आहे, पुढच्या आणखीन काही पिढ्यांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, हे आपल्याला कळायला हवं. त्यामुळे आपण हे जे सॉफ्ट आक्रमण करतोय आपल्याच वारसास्थळांवर, हे आपण थांबवलं पाहिजे. हे माझ्याकडनं आपल्या सर्वांना, जे कोणी असं करत असेल त्यांना ही नम्र विनंती आहे की आपण हे करणं थांबवावं. या दौलतमंगल किल्ल्याचे खूप सारे असे अवशेष इथे पाहायला मिळतात. तर इथे जो आहे तो पालखी विसावा ओटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर आता मी थोडी वरती येते, तर इथे जर माझ्या मागे जर आपण पाहिलंत ना, तर माझ्या म्हणजे त्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असेल असं तिथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि इकडे तर आपण सुरुवातीला नगारखाना तर पाहिलाच. तेव्हा असे खूप सारे अवशेष आहेत इथे. अगदी नावाप्रमाणेच हे मंदिर आपल्या मनाला भूल पाडतं.
मंदिर न्याहाळता न्याहाळता आपण कधी मंदिराच्या बाहेर येतो हेही लक्षात येत नाही. मात्र इथली शिल्प त्यांचा ठसा आपल्या मनावर मात्र कायमचा कोरून ठेवतात. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराबद्दल, याच्या नक्षीकामाबद्दलच्या स्थापत्याबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेतली. पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर इतकं सुंदर म्हणजे पुण्याचं अजिंठा वेरूळच आहे हे मलाच माहीत नव्हतं. तेव्हा इथे आल्यावर मला इतका आनंद झाला आहे की मी ते तुम्हाला कसं सांगू हे मला कळत नाही आहे. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच असे का वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कळलं का? थांब 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 थांब. चढ.